देशामध्ये या ठिकाणी असणाऱ्या हिंदूंच्यावरती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नरसंहार त्या ठिकाणी चालू आहे. आपल्यांचं हत्या केली जात आहे. अनेक हिंदू घरं उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेक हिंदू मंदिरांचं त्या ठिकाणी नायनाट झालेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं नेतृत्व करून या इस्कॉनचे प्रभू चिन्मयानंदजी स्वामीजी त्या ठिकाणी नेतृत्व करत होते. त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्या ठिकाणी अटक करून त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी हाल चालवलेला आहे. तर या हिंदू बांधवांचा होणारा हाल त्या ठिकाणी थांबवावं ह्या भावना घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सकल हिंदू समाजाने निपाणी परिसरातील सर्व हिंदुत्ववाद्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आंदोलन घेतलं होतं. त्या आंदोलनाची पुढची पायरी म्हणून इतर सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख उपस्थित राहून आम्ही तुम्हाला निवेदन हेच देतोय की बांगलादेशमध्ये जे हिंदूंच्यावर अत्याचार होत आहेत हे अत्याचार त्वरित थांबवण्यासाठी भारतीय प्रशासन आपण गृहमंत्री आणि भारताचे पंतप्रधान यांना आमच्या या निमंत्रण तुम्ही कळवावे की बांगलादेशात त्वरित सैनिकी कारवाई करावून हे बांगलादेश आपल्या भारत देशात विलीन करावं आणि जे जोपर्यंत कारवाई होत नाही ते अत्याचार थांबत नाही तोपर्यंत बांगलादेशाची कुठल्याही प्रकारचा व्यवहार भारत देशानं करू नये. त्वरित सगळे जे व्यवहार असतील ते त्वरित थांबवावेत आणि जोपर्यंत तिथले साधू संतांची सुटका होत नाही, हिंदूंची मठ मंदिरं जोपर्यंत सुरक्षित होत नाहीत आणि जोपर्यंत तिथला हिंदू सुरक्षितरित्या राहत नाही तोपर्यंत बांगलादेशाची कुठलाही व्यवहार करू नये अशी आमची या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. या मागणीसाठी साधू संत मोठ्या प्रमाणात रविवारी आमचं आंदोलन झालेलं होतं. त्या आंदोलनाची पुढची पायरी म्हणून आम्ही इथं थोडे जे प्रत्येक संघटनेचे प्रमुख आहेत ते प्रमुख आम्ही उपस्थित राहू. त्या संदर्भातल्या आपल्या काही मागण्या आहेत. या बांगलादेशाशी ज्या व्यापार आणि सवलती जे देशाने दिलेल्या आहेत त्या सर्व बंद केल्या पाहिजेत. 4096 किलोमीटरची सीमा आहे ती संपूर्ण सील केली पाहिजे. देशांतर्गत 2 कोटी बांगलादेश आणि रोहिंग्यांना अटक करून त्यांना सजा देऊन हद्दपार केलं पाहिजे. बंगाल शासनावर केंद्राचा दबाव आणला पाहिजे. बांगलादेशी घुसखोर जे आहेत त्यांना भारतामध्ये आल्यानंतर नागरिकत्वाला पूरक जी कागदपत्र आज निर्माण करत आहेत त्याचं आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड सर्व सरकारी योजनांचा लाभ ज्यांच्याकडून दिला जात आहे त्यांचा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना योग्य ती सजा झाली पाहिजे. ಹಿಂದೂಗಳ ಹತ್ಯೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಕೆಲವು ಸ್ಥಳಾಂತರ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಹಾಗೂ ಗೃಹ ಸಚಿವರಿಗೆ ಈ ಮೂಲಕ ನಿವೇದನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂಗಳನ್ನು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಭಾರತಕ್ಕೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಬರಬೇಕು ಹಾಗೂ ಭಾರತದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ರೋಹಿಂಗ್ಯಾ ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನು ಬಾಂಗ್ಲಾದೇಶಕ್ಕೆ ಕಳಿಸಬೇಕು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಅಲ್ಲಿಯ ಮಂದಿರಗಳು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿರಬೇಕು. ಇದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಕಾನೂನನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಅಲ್ಲೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯೆ ಹಿಂದೂಗಳ ಸಲುವಾಗಿ ಕಾನೂನನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾವು ನಮ್ಮ ದೇಶದಾಗ ನೋಡ್ರೆ ಇತರ ಧರ್ಮೀಯರ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲ ರೀತಿ ಕಾನೂನುಗಳು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಸವಲತ್ತುಗಳು ಆದರೆ ಯಾವುದೇ ಹೊರಗಿನ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ हनुमत बलवीरा दुश्मन कांपते हैं राम जी के नाम से. मंदिर बना है अयोध्या के धाम में. आजा किसमें है दम दम